नमस्कार. आज 24 एप्रिल 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज फायनली 24 एप्रिल आहे पहा. याच्यापूर्वी आपण दिनविशेष म्हणून प्रश्न विचारला होता की 24 एप्रिल रोजी काय आहे, तर नक्कीच त्याची उत्तरं सर्वांनी दिलेली होती. ओके, त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. विक्रमी मतदान काल 23 एप्रिल फेज 1 वेस्ट बेंगाल इलेक्शनचं झालेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 91.35% मतदान, तर तमिळनाडूमध्ये 84.41% नोंद मतदानाची झालेली आहे. त्यासोबतच बारामती आणि राहुरीमध्ये निरुत्साह आपल्याला मतदानाचा दिसला. नेक्स्ट आहे कर्मचाऱ्यांचा संप, सरकारकडून बेदखल. शहरी भागातील सेवा सुरळीत आणि ग्रामीण भागात मात्र त्याचे परिणाम आपल्याला काल दिसून आले. नेक्स्ट आहे तेल कंपन्यांना पेट्रोल डिझेल विक्रीत तोटा, किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा सरकारचा दावा. पहा, पेट्रोलवर सध्या केंद्र सरकार आणि ज्या ऑइल कंपनीज आहेत त्या प्रति लिटर पेट्रोलवरती 20 रुपयेचा तोटा तिथं सध्याला ते करून घेत आहेत. तसेच डिझेलवरती मात्र 100 रुपयेचा तोटा त्यांना प्रति लिटरमध्ये सहन करावा लागत आहे. म्हणजे हा तोटा जर पाहिला तुम्ही तर खूप तोटा केंद्र सरकार आज घडीला सहन करत आहे. यासोबतच पहा, अगदी जर इलेक्शन संपल्यानंतर कदाचित किमती वाढू शकतात. ओके, म्हणजे हे भाकीत नाही आहे, परंतु आपल्या देशाचे जर तुम्ही रणनीती पाहिलात किंवा राजकारण जर पाहिलात तर याच अनुषंगाने फिरतं. त्याच्यानंतर आणखीन जर तुम्ही पाहिलात तर जर ट्रान्सपोर्टेशनचा जर खर्च इथं वाढला, म्हणजे डिझेलचा पहा प्रति लिटर 100 रुपयेचा जर खर्च तिथं जास्त येत असेल तर नक्कीच पहा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च इथं वाढेल. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च जर वाढला ना तर महागाई वाढेल. मग हे कारण असू शकेल. एक कारण आहे पहा इलेक्शन, व दुसरं कारण आहे जर इथं ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट वाढला, ट्रान्सपोर्टेशनच्या कॉस्टवरती महागाई डिपेंड खूप करते. मग देशभरामध्ये इन्फ्लेशन एवढं वाढेल पहा, पुन्हा कंट्रोल करता येणार नाही. मग यासाठी पहा केंद्र सरकार स्वतःचे पैसे लावून महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सध्याला इथं करत आहे. ओके, व दुसरीकडे जर डोनाल्ड ट्रम्प यांना पाहिला तर डोनाल्ड ट्रम्प पण ऐकण्यास तयार नाहीत. त्यानंतर भारताबद्दल पण त्यांनी काल थोडंसं वक्तव्य केले होते, पण परत त्यांना माघार घ्यावी लागली. ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे अगदी डोनाल्ड ट्रम्प यांना खरंच पाहिलं तर अमेरिका अशा अध्यक्षांना बसवू शकते का, हा तिथं नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याच्यानंतर इराण आणि अमेरिका याबद्दल चर्चा करणारच आहोत आपण नेक्स्ट पानावरती. नेक्स्ट आहे पहा खत विक्रेत्यांचा सोमवारपासून बेमुदत संप, शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता सध्याला दिसत आहे. व पहा हे कशा संदर्भात त्यांनी संप करत आहेत, तर STBT कापूस जे बियाणं आहे ते कर्नाटक राज्य सरकारमधून किंवा अन्य जे आपल्या आजूबाजूची राज्य जी आहेत तिथून कापसाचे जे बिया आहेत ते आपल्याकडे येतात. यासाठी हा संप त्यांनी घडून आणत आहेत. म्हणजे STBT जे कापूस आहेत त्या कापसाच्या बियाणांची विक्री थांबवण्यात यावी महाराष्ट्रात, या संदर्भाचा त्यांचा हा संप आहे. बाकी खतासंदर्भाचा आत्ता संप नाही आहे. पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने लवकरच पावले उचलायला चालू केलेली आहेत. ते आपण एक आर्टिकल आलेलं आहे त्यामध्ये हे सर्व काही पाहणारच आहोत. ओके, त्यानंतर पुढे चला. वर्षातून आता 2दा सेट होणार आहे असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सरांनी काल म्हटलेलं आहे. व पहा पेट परीक्षा पण लवकरच होईल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पेटचं पण नियोजन ते करत आहेत व अगदीच पहिल्यांदा सेट परीक्षा होईल पहा जून-जुलैमध्ये. मग त्याच्यानंतर लागलेच पेट एक्झाम पण होईल. त्यामुळे जे PhDसाठी विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी थोडंसं तयारीत राहणं अपेक्षित आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. आज MBA आणि MWA आय थिंक हीच CET ना, MBA प्लस MMS CET नोंदणीची आज अखेरची संधी आहे. म्हणजे जे विद्यार्थी अगदी MBA करू इच्छितात त्यांच्यासाठीची ही शेवटची संधी आहे. तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता. त्यानंतर पुढे चला. NIA मुळे प्रकरण मृतावस्थेकडे, मालेगाव बॉम्बस्फोट निकालपत्रात उच्च न्यायालयाची ताशेरे. जवळपास पहा 20 वर्षानंतर याचा निकाल परत तिथंच आहे. काल बॉम्बे हायकोर्टाने तेच म्हटलं आहे की नवे पुरावे न गोळा करणे अनाकलनीय व फक्त हे ऐकू पुराव्याच्या बेसिसवर तुम्ही हायकोर्टामध्ये केस मांडत आहात का, असा प्रश्नचिन्ह पण काल बॉम्बे हायकोर्टाने विचारलेला आहे. म्हणजे अगदीच जर तुम्ही पाहिलात तर 20-20 वर्ष जर एका केसला लागत असतील तर न्यायालयीन व्यवस्था किंवा पहा जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. ओके, जे 20 वर्षापासून जस्टिस त्यांना मिळालं नाही मग ते जगण्याला शिकतात. पहा की ठीक आहे भेटत नाही न्याय तर नाहीच असं म्हणून पुढे जातात. मग यासाठीच पहा जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड या संदर्भात एक आर्टिकल आलेला होता जो की आपल्या मॅगझिनमध्ये नक्की इन्क्लुडेड आहे माझ्या मते. ओके, तुम्ही प्लीज एकदा वापस जाऊन पाहू शकता, कारण मला हे 2 आर्टिकल समजावून सांगायचं आहे त्यामुळे मी आता वापस जात नाही. परंतु आपण याबद्दल आय थिंक शशी थरूर यांनी लिहिलेला होता आर्टिकल. ओके, त्या दिवशी मी सांगितलेलं होतं तुम्हाला की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड वगैरे. ओके, तर न्यायालयीन व्यवस्थेमध्ये कोणते जजेस होणं गरजेचं आहेत हे मॅगझिनमध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. किंवा तुम्ही जर रेग्युलर असाल तर तुम्हाला तो आर्टिकल नक्की लक्षात आला असेल. मग तुम्ही फक्त एकदा रिव्हिजन मारलात ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला आपण
इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही. त्यानंतर होर्मुजवर आमचेच नियंत्रण. एकीकडे अमेरिका पण म्हणतं की आमचंच आहे, दुसरीकडे इराण पण म्हणतं आमचंच आहे होर्मुज. ओके, आता खरं पाहिलं तर दोघं पण त्याच पद्धतीने वागत आहेत. यामुळे आपण जास्त डीपली जायचं नाही आहे. म्हणजे पहा, बस झालं ना, स्टेट ऑफ हॉर्मस तुम्हाला माहिती आहे, त्याची जिओ पॉलिटिकल सिच्युएशन कशी आहे हे माहिती आहे. बस झालं, आता मोर दॅन सफिशियंट. पहा, जास्त तुम्ही तिथे स्टेट ऑफ हॉर्मसवरती जास्त डीपली म्हणजे PhD करायला जाऊ नका किंवा रिसर्च नकात करू, किंवा तिथून जर रस्ता नसेल तर दुसरीकडून आपण काढू शकतो का, तर थांबा थोडंसं. नक्कीच ते पाहतील. आपल्याला UPSC करायची आहे व 1 महिना म्हणजे 24 एप्रिल आहे. पहा, आज 24 मे रोजी तुमची एक्झाम असेल, म्हणजे जवळपास 30च दिवस राहिलेले आहेत फक्त. ओके, ऑल दी बेस्ट. नेक्स्ट आहे तेल संकटाचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका. व अगदी पहा, ग्लोबलायझेशन आहे त्यामुळे इफेक्ट तर नक्की जाणवणार आहेत. त्यानंतर मिर्झापूरमध्ये 11 जणांचा अपघाती मृत्यू. त्यानंतर पहा, ही बातमी होती पण ही निगेटिव्ह सेन्समध्ये, त्यामुळे आपल्याला गरजेची नाही आहे. त्यानंतर बियर उद्योगाला युद्धसळा. कॅन बाटल्यांच्या तुटवड्यामुळे उत्पादन खर्चात 12% वाढ झालेली आहे. पहा, म्हणजे युद्धाचे परिणाम कसे होतात तर तुम्ही या बातमीमधून पाहू शकता. म्हणजे प्रत्येक बेसिसवर किंवा प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला युद्धाच्या झळा तिथं पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला मुदतवाढ. पहा, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सप्टेंबर 2020मध्ये लॉन्च झालेली होती व ती योजना जी आहे ती प्राथमिक तत्वावरती 5 वर्षासाठी राबवण्यात आली होती. मग त्या योजनेचे जर उद्दिष्ट तुम्ही जर पाहिलात तर नीलक्रांती म्हणजे ब्ल्यू रेव्होल्युशन तुम्हाला आणायचं होतं. मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा शाश्वत आणि जबाबदार विकास करणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं व 2020ची ही योजना होती. ओके, म्हणजे आता अगदीच त्यावेळेस पण वेस्ट बेंगाल इलेक्शन होते हे तुम्ही लक्षात घेतला असाल. म्हणजे 5 वर्षासाठी ही योजना राबवण्यात आली होती. नेक्स्ट आहे उत्पन्न दुप्पट करणे. मच्छीमार आणि मत्स्यपालकांचे उत्पन्न वाढवणे. नेक्स्ट आहे 2024-25 पर्यंत देशातील मत्स्य उत्पादन 220 लाख टनापर्यंत वाढवणे. रोजगार निर्मिती. मत्स्य व्यवसाय क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणे. आणि निर्यात वाढ. मत्स्य उत्पादनांची निर्यात वाढवून ती 1 लाख कोटी रुपयांपर्यंत नेणे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं. आता पहा, मी ही गोष्टी ट्रान्सलेट करत आहे त्यामुळे थोडंसं शब्द जे आहेत ना ते मागं पुढं होत असतील तर प्लीज तुम्ही समजून घ्या, किंवा जर तिथं हे होत असेल तर मला प्लीज त्याची स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही नक्की शेअर करू शकता. माझा आय थिंक नंबर किंवा टेलिग्रामचं जे युजर नेम आहे ते सर्वांकडेच आहे. म्हणजे चॅनलचं नाव आपलं जरी पवन निलेवाड असलं तरी माझं ऑफिशियल म्हणजे जिथे डॉक्युमेंटवरती नेम जे आहे ते निलेवाड पवन असं आहे. ओके, निलेवाड पवन. त्यामुळे टेलिग्रामची ID पण माझी निलेवाड पवन अशीच आहे. किंवा जर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जर तुम्ही म्हटलात तर 97 65 64 39 12 यावरती तुम्ही मला एकदा स्क्रीनशॉट टाकत चला. म्हणजे मी त्याला नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी एडिट करत जाईल ना त्यावेळेस मी त्याला बरोबर करेन ते सेंटेन्स. ओके, म्हणजे प्रूफ रिडिंग माझ्याकडून लवकरात लवकर होत नाही. आता म्हणजे अगदीच पहा, मी 3 वाजता बसलो होतो तर 3:30 पर्यंत मला ही PDF रेडी करायची होती. ओके, त्यामुळे मी सहायता घेतो ट्रान्सलेटरची वगैरे. त्यामुळे प्लीज तुम्ही मला सजेशन वगैरे नक्कीच देऊ शकता. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊयात. आर्थिक तरतूद आणि कालावधी. पहा, 5 वर्षासाठी हा कालावधी याचा होता. 2020-21 ते 2024-25 हा असा कालावधी होता, पण आता ही योजना परत एकदा वाढवण्यात आलेली आहे. बजेट पहा, सुमारे 20,050 कोटी रुपये एवढं यांनी बजेट पहिल्यांदा अलोकेशन केलं होतं. आणि अनुदानाचे स्वरूप जर पाहिलात तुम्ही तर 40% सामान्य वर्गासाठी व SC आणि ST यासोबतच महिला लाभार्थींसाठी 60% अनुदान या अंतर्गत देण्यात आलं होतं. व प्रमुख लाभार्थी याचे कोण असतील तर मच्छीमार आणि मत्स्य शेतकरी, मत्स्य कामगार आणि मत्स्य विक्रेते, स्वयंसहायता गट आणि संयुक्त दायित्व गट, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आणि फेडरेशन, मत्स्य उत्पादन संघटना याचे दायित्व प्रमुख लाभार्थी या योजनेचे आहेत. यावरून UPSC प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. पहा, तर हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर MPSCला पण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे व ही सध्याला योजना चर्चेत आहे. डन. त्यामुळे आय होप मत्स्य योजना जी आहे ती तुम्हाला समजलेली असेल. त्याच्यानंतर पुढे चला, दुसरी न्यूज. हे पहा, आपल्यासाठी गरजेची बिलकुल नाही आहे. त्यानंतर शहराकडून शेताकडे स्किप करू शकता सर्व बातम्या. नेक्स्ट आहे दुभंगाकडून तिभंगाकडे. म्हणजे मणिपूरबद्दलचा हा आर्टिकल आहे. पहा, सर्वांना माहिती असेल मे 2023मध्ये पहिल्यांदा मणिपूर जळत असल्याची बातमी आपल्याला सर्वांसमोर आली. म्हणजे अगदीच मणिपूर मध्ये जे मैती समाज आहे त्यांना आरक्षण देण्यात यावं अनुसूचित जमाती याच्या अंतर्गत, यासाठी हा इश्यू तिथून उदयास आला. पहा, व हायकोर्ट, मणिपूरचं जे हायकोर्ट आहे त्यांनी पण असाच निर्णय दिला होता की तुम्ही ठीक आहे आरक्षण देऊ शकता, असं त्यांनी मान्यता दिल्याबरोबर कुकी आणि मैती या दोघांमध्ये पहा भांडण झाले. ओके, मग तिथून
आग जी ओढत गेली ते पुढे अगदीच 2025पर्यंत आल्यानंतर पहा 25ला डायरेक्टली म्हणजे अगदीच केंद्राने हस्तक्षेप वगैरे करत पहा सरकार बरखास्त करून नव्याने काल परवाच एक नुकतंच नवीन सरकार तिथं स्थापन झालं होतं. पण त्याच्यामध्ये पहा आता नागा आणि कुकी या दोघांनी पण उडी घेतलेली आहे. ओके, म्हणजे मैती आणि कुकी यांचं तर भांडण चालूच होतं. मग आता त्यामध्ये आणखीन एक भर पडली पहा, नागा आणि कुकी या दोघांचं पण भांडण चालू झालं आहे आता. मग या कारणानिमित्त पहा तिथे अगदीच आता जे पॉलिटिकल लीडर आहेत ना ते व्हिजनरी खूप असणं गरजेचं आहे. व शांत म्हणजे पहा मैती कुकी नागा या तिन्ही जमातींना ना ते कसा लीडर त्यांना पाहिजे जो की तिन्ही जमातींना तिथे सर्व काही म्हणजे समावेश करून घेईल. ओके, म्हणजे समाजामध्ये तेढ पेरणारा नेता नको आहे, तर आपला सर्व समाजांना घेऊन चालेल. म्हणजे पहा ही ए गट आहे, ही बी गट आहे व हा सी गट आहे. ओके, मग आपला असा नेता आज घडीला मणिपूरला वाचवण्यासाठी पाहिजे जो ए बी सी या तिघांना पण एकत्रित घेऊन चालेल. ओके, नंतर काय होणार आहे पहा, तुम्ही जर ए गटाचा जर नेता निवडला तर बी आणि सी गट काय करतील, ए गटाला भांडायला लागतील. व बी गटाचा जर नेता निवडला तर ए आणि सी मिळून बी गटाला भांडायला लागतील. व सीचा जर तुम्ही नेता निवडला तर ए आणि बी मिळून सीला भांडायला लागतील. मग हे असं होऊ नये यासाठी तिघांचं एकत्रीकरण करून तुम्हाला काय करावं लागेल, एक नेता निवडावा लागेल. मग हे करण्यासाठी पहा आपला केंद्र सरकारची खूप गरज आहे. केंद्र सरकारच या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू शकेल पहा, अन्यथा डायरेक्टली आता राज्य सरकारवरती तर पॉवर नाही आहे. कारण पहा 2023 मे 2023 का आता अगदी तेव्हापासून मणिपूर जळत आहे, तर हे योग्य नाही आहे. ओके, मग यावरती केंद्र सरकारने लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचे आहेत. म्हणजे याच्या पूर्वी पण पहा राज्यामध्ये तिथे काय म्हणू शकता राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली होती. पण लास्ट इयरला त्यांनी काय केलं पहा, राष्ट्रपती राजवट उठवून त्यांनी त्यासोबतच पहा गव्हर्नर पण त्यांनी चेंज केले. ओके, गव्हर्नर पण त्यांनी चेंज केले, पण गव्हर्नर पण चेंज करून किंवा परत एकदा सरकार पण स्थापन करून जी स्थिती आहे तीच परत एकदा स्थापन झालेली आहे. मग यासाठी पहा आपला शांत असल्याचा नेता किंवा ए बी सी या तिन्ही गटांना एकत्रित बसून त्यांनी आता चर्चा करणं खूप गरजेचं आहे. आता याच्याच अनुसरून पहा UPSC प्रश्न विचारला जाऊ शकतो की 6th शेड्यूल, ओके 6th शेड्यूल यामध्ये कोणते कोणते राज्य आहेत, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या. कारण म्हणजे आता मी उत्तर सांगू शकतो असतो, पण UPSCचा फेवरेट क्वेश्चन आहे हा. व नक्कीच परत एकदा मणिपूर जळत आहे या नात्याने प्रश्न विचारला जाऊ शकेल. व 6th शेड्यूलचा आणखीन एक बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे, तर लास्ट इयरला सोनम वांगचुक यांना अटक झाली होती व त्यांची पण मागणी एकच होती 6th शेड्यूल फॉर लडाख. ओके, आता आय होप तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. तर मला राज्यांची नावं सांगा प्लीज. 6th शेड्यूलमध्ये आज घडीला कोणती कोणती राज्य आहेत, एवढं तुमचं प्रश्न नक्की असेल. बाकीचं उत्तर मी याचं उद्याच्या लेक्चरमध्ये नक्की देईल. ओके, किंवा आपलं जे मॅगझिन आहे ना त्यामध्ये पण 6th शेड्यूल मी इन्क्लूड करून देईल. ओके, पहा सध्याला होतं आहे काय, तर डायरेक्टली बोलत असताना मला लक्षात किंवा हे प्रश्न विचारला जाऊ शकतो, यानंतर मी थोडंसं थांबलं. ओके, तुम्ही याचं उत्तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. त्याच्यानंतर इथे फक्त सोल्युशन महत्त्वाचं आहे पहा, बाकी प्रॉब्लेम तर आपल्याला गरजेचे नाही आहेत. प्रॉब्लेम आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबा काय झालेलं आहे नेमकं तिथं. ओके, तर पहा सामाजिक तेढ एकदा का निर्माण होऊ लागला की ती कीड रोखणे अवघड असते आणि बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी कुशल पोक्त शांतताप्रेमी राजकारणाची गरज असते. तिच्या अभावी मणिपूरचा प्रवास वाईटाकडून अतिवाईटाकडे सुरू असून तो रोखायला हवा, अन्यथा राज्यातील दुभंगाचे त्रिपंथ तिभंगात होणे अटळ आहे. ओके, म्हणजे पहा पहिलं कुकी आणि मैती या दोघांचंच भांडण होतं, आता नागा पण त्यामध्ये जर इन्क्लूड झाला तर अगदी पहा 3 तुकडे मणिपूरचे होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. मग यासाठीच पहा आपल्याला वेळीच हस्तक्षेप तिथं करणं काळाची गरज आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल. नेक्स्ट आहे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ठीक पण पाळणार कसे, प्रश्नचिन्ह. पहा तुम्हाला माहिती असेल लास्ट वीकमध्ये किंवा 20 एप्रिल रोजी IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी एक निर्णय दिला किंवा अल निनो आपल्या भारत देशामध्ये येणार आहे व यावर्षी 100% ऐवजी फक्त 92%च पाणी असेल, म्हणजे पावसाचं पाणी पडेल असं जेव्हा निर्णय दिला की लगेच मुख्यमंत्री यासोबतच जे कृषी मंत्रालय आहे यांची संयुक्त बैठक पुणे येथेच पार पडली. मग त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्देश दिले. मग त्या निर्देशमध्ये किंवा काही जे काय म्हणू शकता निर्णय घेतले त्यामधील निर्णय पहा, एक आहे 2018 आणि 2015 साली अल निनोचाच प्रभाव होता. मग त्यावेळेस ज्या पद्धतीने आपण कामगिरी केली होती अगदी त्यालाच थोडंसं एक्स्ट्रा लेवलवरती किंवा एक अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलवरती आपल्याला राबवायचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पहा मग अगदीच पहा पहिली त्यांनी सूचना केलेली आहे ती म्हणजे जनावरांबद्दल जी चारा टंचाई निर्माण होते, मग त्या चारा टंचाईला आपला जर
मोडीत काढायचं असेल किंवा चारा टंचाई निर्माण होऊ द्यायची नसेल तर आपल्याला चाऱ्याची अवेलेबिलिटी आता लक्षात घेणे गरजेचे आहे. मग यासाठी पहा त्यांनी निर्देश दिले की बाबा चाऱ्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. मग आता पहा आपल्याला चाऱ्याची जर उत्पादन घ्यायचं असेल किंवा जनावरांसाठी चारा जर उत्पादन करायचा असेल तर त्याला पहा जवळपास 60 ते 70 दिवस कालावधी नक्की जाणार आहे. तुम्ही काहीही करा 60 ते 70 दिवस नक्की कालावधी तिथं लागेलच. ओके, व यासाठी आपल्याकडे एक योजना आहे पहा, चारा विकास योजना. ओके, मग या चारा विकास योजनेची मदत घेऊन आपण 60 ते 70 दिवसांमध्ये पहा मका, ज्वारी किंवा जे अन्य पिकं आहेत त्यांची 60 ते 70 दिवसांमध्ये ती पिकं कापणीसाठी येतात व त्याचा वापर आपण चारा म्हणून करू शकतो नक्कीच. बरोबर, पण याच्याही नंतर पुढे जर हायब्रिड जर तुम्ही पाहिलात तर त्याचं अगदी 40 ते 45 दिवसांमध्ये ते होऊ शकतं. परंतु आपला मिनिमम जर 40 ते म्हणजे 40 ते 60 एवढं तर तुम्ही ॲव्हरेज धरू शकता ना. 60 ते 70 ज्वारी आणि बाजरीसाठी आपण म्हटलं, परंतु पहा 40 ते 45 हायब्रिडसाठी तरी नक्की लागणार आहे तुम्हाला. 40 ते 60 दिवस तर मग इथं कुठंच गेलेले नाही आहेत. व आपण आज चर्चा कधी करत आहोत? एप्रिल महिन्यामध्ये. व यावर्षी जर पाऊस पडलं नाही, एप्रिलपासून तुम्ही 60 दिवस धरा. ओके, म्हणजे मी ऑन अन ॲव्हरेज म्हटलेलं आहे. मग दिस पहा जून तर इथं ओलांडणारच आहे. मग तेव्हाच चारा टंचाई निर्माण होणार आहे ना आपल्याकडे. मग अगदी पहा सध्याला आपण अशा सिच्युएशनमध्ये आहोत की आपल्याला गरज पडलेली आहे, लगे विहीर खंदायला चाललो आहोत आपण. मग हे होत आहे किंवा हेच थोडंसं चुकीचं आहे असं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. पण पहा ठीक आहे, धीर आहे दुरुस्त आहे असं म्हणत आपण निर्णय तरी नक्की घेतलेला आहे. हा एक पॉझिटिव्ह गोष्ट इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला की शेततळी योजना. ओके, मग शेततळी योजनेचं पण तसंच आहे पहा की शेततळी योजनेत यंत्रांचा वापर करून तळे पूर्ण व्हायला साधारण 1 महिना लागतो, पण रोजगार हमी कायद्याअंतर्गत यंत्रे वापरणे मान्य नाही आहे. ओके, आता देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले की आपण काय करू, आता जो महाराष्ट्रामध्ये जो रोजगार हमी योजनेचा जो निधी आहे जो की 1978ला निर्णय घेतलेला होता पहा तशा पद्धतीने. ओके, व 20 पागे यांनी तो निर्णय घेतलेला होता किंवा पहा अगदी संपूर्ण देशभरामध्ये पहिल्यांदा 1972मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना लागू केली होती. बरोबर आहे, म्हणजे सर्व रोजगार हमी योजना. मग त्या योजनेचं पहा प्रतिरूप करत 2005मध्ये महात्मा गांधी किंवा नरेगा ही योजना आली व 2008-9मध्ये त्यांनी त्याचं नाव चेंज केलं, MG नरेगा असं केलं व 2025मध्ये त्याचं VBG रामजी ही योजना तयार झालेली आहे. बरोबर, पण महाराष्ट्र राज्य सरकारने ही पहिल्यांदा लॉन्च केली होती योजना. मग 1978ला 20 पागे ज्यांनी या योजनेचं मूळ रोडलेलं होतं किंवा अगदी पहा त्यांनी ही योजना लॉन्च केली होती. त्यांनी काय केलं होतं पहा 1978ला, तर जे महाराष्ट्र रोजगार हमी योजना जी असेल, ओके, त्या योजनेसाठी पहा त्यांनी व्यवसाय कर नावाचा एक टॅक्स गोळा केलेला होता व त्या टॅक्सचा जो काही पैसा असेल तो फक्त 100 रुपये जो एवढा निधी आहे ना तो फक्त त्या हमी योजनेसाठीच त्यांनी वापरायला काढायचा असं त्यांनी निर्णय घेतला होता. कारण ज्यावेळेस देशभरामध्ये म्हणजे 1972ला ज्यावेळेस दुष्काळ पडला होता व दुष्काळ पडल्यानंतर आपण केंद्र सरकारकडे मदत मागण्यासाठी गेलो होतो, त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या व इंदिरा गांधी यांच्याकडे दुसरे निर्णय जास्त त्यांच्याकडे होते. जसं की पहा 1972ला बांगलादेशचं युद्ध, ओके, त्याच्यानंतर आणखीन म्हणजे 1971चं आहे परंतु 1972ला त्या युद्धामधून आपल्याला सावरायचं होतं. त्यानंतर 1974मध्ये पहा न्यूक्लिअर, ओके, मग त्याच्यानंतर 1975ला इमर्जन्सी. ह्या सर्व सिच्युएशनमध्ये इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला या योजनेसाठी सपोर्ट देण्यासाठी पूर्णतः नकार दिलेला होता. मग त्यावेळेस 20 पागे यांनी काय केलं पहा, निर्णय त्यांनी घेतला की आपण काय करूयात, व्यवसाय कर लावूयात. ओके, म्हणजे जो तुम्ही काही व्यवसाय करत आहात तो व्यवसाय तुम्ही कर, त्यातील काही पैसे तुम्हाला कर स्वरूपात द्यावे लागतील व ते जे कर आहे ना त्याला आपण काय करूया, फक्त रोजगार योजनेसाठीच तुम्ही त्या कराचा वापर करू शकता असं त्यांनी काय तरतूद केली होती. मग 2014मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सध्या सत्तेत आले मग त्यांनी हा निर्णय काय घेतला पहा की हे जे व्यवसाय कर आणि फक्त महाराष्ट्र हमी रोजगार योजनेसाठी जे काही तुम्ही कर याचं वापर करू शकणार होतात ना व्यवसाय करायचं, तर त्यांनी त्याला काय केलं, बंद केलं. ओके, म्हणजे तुम्ही हा जो फंड आहे ना तो दुसरीकडे पण वळवला जाऊ शकतो असं त्यांनी निर्णय घेतला व जे 100 रुपये तिजोरीमध्ये आपलं जमा झाले होते ना त्या तिजोरीमधले 100 रुपये आपण खर्चून टाकले. मग आता व्यवसाय कर तर आपल्या राज्यामध्ये नक्की आहे, परंतु प्रॉब्लेम कसा आहे पहा, आपल्या तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत. ओके, मग आता देवेंद्र फडणवीसांनी काय म्हणत आहेत की आपल्याला काय करायचं आहे, शेततळे बांधायचे आहेत. बरोबर, मग आपण काय करतो, VBG रामजी जी योजना आहे किंवा MG नरेगा जी योजना आहे त्यामधील जे कर्मचारी आहेत ना त्यांना आपण काय कामाला लावूयात. ओके, व कामाला लावून पहा जवळपास किती, मग आता अगदी यंत्राने जर तुम्ही शेततळ बांधायला म्हटलं तर 1 महिना नक्की लागेल, पण परत इथं तेच सिच्युएशन आहे पहा, 3 महिने मिनिमम लागतील ना तुम्हाला टाईम. ओके, जर तुम्ही जे रोजगार हमी योजना आहे किंवा
अगदीच पहा, मानवी हाताने जर तुम्ही शेततळं बांधत असाल तर जवळपास तुम्हाला 3 महिने तिथं कालावधी लागेल. मग परत आलो ना आपण जून जुलैपर्यंत आलोच व त्यावेळेसच आपल्याकडे दुष्काळाचे जास्त झाडा सोसावे लागणार आहेत. मग यासाठीच पहा, मान्य आहे सगळे निर्णय चांगले आहेत, परंतु प्रॉब्लेम कुठं आहे तर हे पाळणार कसं. व आपल्या राज्यामध्ये सध्याला पैसे नाही आहेत व अगदी जर तुम्ही पाहिलात तर पेट्रोल डिझेलच्या किमती पण राज्य सरकारवरती पण नक्कीच त्याचे इम्पॅक्ट पडणार आहेत. व जर देशभरामध्ये महागाई जर वाढली व त्यामध्ये फक्त एक फोडणीचं काम जर दुष्काळाने जर केलं तर नक्की पहा अगदी खूप मोठ्या त्रासदीमधून किंवा अगदी आर्थिक संकटामधून आपला देश जाईल पहा. ओके, मग यासाठी अगदी असं होऊ नये यासाठीच आपण प्रार्थना करूयात. म्हणजे अगदी सर्व काही बेस्ट व्हावं हीच एक आपण अपेक्षा करूयात. कारण ह्याच्यापेक्षा वर्स्ट काही इथं म्हणजे आपण अपेक्षा करू शकणार नाही पहा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निसर्गावर म्हणजे काय म्हणू शकता, निसर्ग कोपला या पद्धतीने जर तुम्ही म्हटलात तर ही वर्स्ट सिच्युएशन तुम्हाला पाहता येऊ शकेल. त्याच्यानंतर पहा अगदी ही बातमी आपण पाहिली आहे. नेक्स्ट काय पहा, त्यांनी निर्णय घेतला. बाकी काही नाही आहे पहा. तर अगदीच पहा, जे व्हिजनरी नेते होते वि. स. पागे यांच्याबद्दल पुन्हा देण्यात आलेलं आहे. पण आय थिंक आपण याच्यापूर्वीच म्हणजे VBG रामजी जी स्कीम आहे, ज्यावेळेस मी चर्चा घेतलेलं होतं त्यावेळेस हे सर्व काही डिस्कस ऑलरेडी केलं आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल वि. स. पागे नाव कुठेतरी. ओके, तर हे त्याबद्दलचं होतं. बाकी उर्वरित यामध्ये आपल्यासाठी गरजेचं नाही पहा. मग इथे प्रश्न तोच आहे की दुष्काळ तर येणार आहे आपल्याला माहिती आहे, पण लगेच पहा 30 दिवसामध्ये आपण हे कसं अचीव करणार आहोत हाच तिथं बेसिकली प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केला आहे. उर्वरित आपल्यासाठी दुसरं काही गरजेचं नाही व परीक्षेत असा प्रश्न पण येणार नाही. फक्त तुम्हाला माहिती असावं या नात्याने मी गोष्ट सांगितलेली आहे. देन नेक्स्ट आहे, हा उद्रेक फक्त आधुनिक हिरकणीचा नाही, हा अन्वयार्थ आहे पहा. आता अगदी ते का झालं किंवा अगदी राजकीय आपलं पाहायचं नाही आहे, परंतु सामान्य माणूस याला जर तुम्ही पाहिलात तर नक्कीच आज घडीला पहा तुम्ही पण कोणत्या तरी उद्रेकामधून नक्की जात आहात. ओके, म्हणजे अगदी तुम्ही काय म्हणू शकता, तुमच्याजवळ जॉब नाही आहे, बरोबर. मग जॉब नसल्यानंतर तुम्ही अगदीच जे काही फ्रस्ट्रेशन आहे ते तुमचं पण फ्रस्ट्रेशन थोडं होत आहे. त्यामुळेच पहा सेफ्टी वॉल थेअरी काँग्रेसबद्दल देण्यात आलेली होती. कारण 1857चा उठाव अगदी इंग्रजांनी पाहिलेला होता व तशा पद्धतीने एखादा दुसरा गव्हर्नर जनरल येऊन आपल्या देशामध्ये तसं काही होऊ नये किंवा 1858 नंतर पहा व्हाईसरॉय झाले आपल्या देशामध्ये. ओके, मग तसं एखादा निर्णय घेतल्यानंतर आपल्या देशामध्ये पण परत एकदा काय म्हणू शकता उद्रेक होऊ शकतो. या नात्यानेच काँग्रेसची स्थापना 1885मध्ये सेफ्टी वॉल थेअरी अंतर्गत करण्यात आली होती. ओके, त्यामुळे विरोधक अगदी गरजेचे असतात हे तुम्हाला आय होप लक्षात आलं असेल. ओके, व अगदी विरोधक का गरजेचे असतात लोकशाहीमध्ये पहा तर अगदी कुठे काय चालू आहे हे सांगितलं जातं तिथं की बाबा जनतेची नाळ लगे लक्षात येते. पण सध्याला जर तुम्ही पाहिलात तर राजकीय नेत्यांमध्ये जी जनतेची नाळ पकडण्याची जी कला असते ना ती थोडंसं कमकुवत होत चाललेली आहे, हे मात्र नक्की आहे. त्यामुळेच पहा तुम्ही अगदी त्यांच्या लहान बाळाला त्यांना शाळेतून आणायचं होतं, मग ती त्यांचा उद्रेक जो झाला व पहा आपला आता एकीकडे दोन्ही पण अँगलनं जर तुम्ही पाहिलात तर आता भारतीय संविधानाच्या अँगलने आपण जायला पाहिजे. तर पहा आर्टिकल 21 आपल्याला काय जीवन सन्मानाने जगण्याचा अधिकार देतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर राईट टू प्रोटेस्ट अगदी तिथूनच आलेला आहे ना आर्टिकल 19. ओके, जमाव तुम्ही करू शकता, फक्त तुम्ही दुसऱ्यावरती बंधनं आणू शकत नाही. ओके, आर्टिकल 19नुसार आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, सर्व एकत्र जमाव बनवण्याचा पण अधिकार आहे, पण तुम्ही डायरेक्टली शस्त्र घेऊन जर एकत्र येत असाल तर चुकीचं आहे. मग तशाच पद्धतीने हा उद्रेक झालेला होता. किंवा पहा अगदी आपण पण एक दिवस ताटकळत थांबतो किंवा रेल्वेबद्दलचं पहा 19 महिने झालं NTPCचा रिझल्ट नाही आहे. खूप दुर्दैव सिच्युएशन आहे, पण आय होप हे सर्व काही बदलेल या अपेक्षेवर आपण पुढे जाऊयात. म्हणजे हे असे असले तरी असे असणार नाही. ओके, त्याच्यानंतर इथे सर्व पॉईंट्स मी हायलाईट केलेले आहेत. याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट आहे आजचं म्हणजे कालचं द हिंदू आहे, पण 1-2 महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या घेऊन आपण थांबणार आहोत. पहिली बातमी पहा, रजिस्ट्रेशन नाऊ मॅन्डेटरी फॉर ई-स्पोर्ट्स. तुम्हाला जर ई-स्पोर्ट्स खेळायचं असेल म्हणजे लाईव्ह व्हिडिओ गेम ज्या पद्धतीने आहेत आय थिंक फ्री फायर, ओके, म्हणजे तसे जर व्हिडिओ गेम्स तुम्हाला खेळायचे असतील तर आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. व हे बंधनकारक कशा पद्धतीने आहे तर कोणता कायदा आपल्याकडे आलेला आहे लास्ट इयरला, ऑनलाईन गेमिंग ॲक्ट 2025 याच्यानुसार हे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. व हे मॅन्डेटरी झाल्यानंतर याचा परिणाम काय किंवा याचा एक मुख्य हेतू काय होता तर नक्कीच पहा जे विद्यार्थी आहेत त्यांना जे व्यसन लागत आहे आज घडीला गेमिंगचं किंवा त्यांच्या एजचं तिथं कन्सेंट मिळावं यासाठी हा रूल मॅन्डेटरी करण्यात आलेला आहे. हाच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. मग आता अगदीच
प्रश्नचिन्ह इथं परत तोच आलेला आहे की जर VPN लावलं तर हे चालू होतं का. पण पहा या टेक्निकॅलिटीमध्ये प्लीज तुम्ही जाऊ नका की बाबा VPN लावून पण आपण गेम खेळू शकतो का. ओके, म्हणजे अगदी हे एवढं आपलं तिथं उत्तर शोधायचे नाहीत, हे जर्नलिस्टचं काम आहे. फक्त आपलं एवढं लक्षात घ्या की रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. डन, मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, बालकी खाल निकालना तसं करू नका. त्यानंतर मालेगाव स्पोर्ट्स, मालेगावमधील बॉम्बस्फोट याबद्दलची न्यूज. बाकी हे 2 आर्टिकल तर तमिळनाडू इलेक्शनबद्दल होते, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे द इम्पॉर्टन्स ऑफ कल्चरल कंटिन्युटी, याला मी मॅगझिनमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. हां, लोकशाही मूल्य आणि विरुद्ध सरंजामी वारसा, म्हणजे एकीकडे लोकशाही आहे तर दुसरीकडे आहे पहा सरंजामी वारसा. ओके, जसं की पहा लोकशाही आपल्याला काय शिकवते, समानता गुणवत्तेवर आधारित असते. तर राजघराण्यांचा वारसा जन्मसिद्ध अधिकार आणि श्रेणीबद्ध रचनेवर आधारित असतो. म्हणजे पहा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तिथे काय दिलं जातं, संधी दिली जाऊ शकते. परंतु जर तुम्ही जे काय म्हणतात राजे रजवाडे होते त्यांचे फक्त तुम्ही जर त्या घराण्यामध्ये जन्म जर घेतला तरच तुम्ही राजे होतात. म्हणजे राजा का बेटा ही राजा बनेगा अशी सिच्युएशन राजकीय पद्धतीमध्ये असते, पण लोकशाहीमध्ये तसं आहे का, तर बिलकुल नाही. त्याच्यानंतर आता यामध्ये पहा अगदी तुम्ही हा आर्टिकल थोडंसं वेगळ्या अँगलनं जातो, परंतु या आर्टिकलला मी थोड्याशा वेगळ्या अँगलने घेतलं आहे. जसं की पहा आपण 1971 26व्या घटनादुरुस्तीद्वारे प्रिव्ही पर्स रद्द करणे हा लोकशाहीने जुन्या सरंजामी व्यवस्थेवर मिळवलेला विजय होता. आता अगदीच 1969 आपण काय केलं होतं पहा, ऑर्डिनन्सद्वारे प्रिव्ही पर्सेस रद्द केली होती, परंतु त्याला पुढे चालून आपण 1971 26वी घटनादुरुस्तीमध्ये प्रिव्ही पर्सेस आपण त्याला रद्द केलं. आता हे प्रिव्ही पर्सेस काय होतं तर पहा आपल्या देशामध्ये किंवा आपला जो भारत देश आहे तो विविध काय म्हणू शकता प्रोव्हिन्सेसमध्ये वाटलेला होता, बरोबर. मग VP मेनन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी सगळी जी प्रोव्हियन्स होती त्यांना एकत्र करण्याचं काम केलं, बरोबर. मग त्यांना काही जणांना आपण चॉकलेट दिलं, काही जणांना लॉलीपॉप दिलं किंवा काही जणांना अन्य काही म्हणजे थोडंसं लालच देऊन आपण त्यांना भारत देशामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला. हा आपला प्यारा भारत, म्हणजे पहा इथं एक अशा पद्धतीने. किंवा काहीच्या विरोधात आपण अगदीच मिलिटरी ॲक्शन वगैरे घेतलं, जसं की पहा निजामाच्या विरोधात. ओके, त्यांच्या विरोधात आपण मिलिटरी ॲक्शन घेऊन त्यांना भारत देशामध्ये जोडण्याचा आपण प्रयत्न केला, बरोबर. मग ज्यावेळेस त्यांना आपण लॉलीपॉप देत होतो ना त्यावेळेस त्यांना म्हटलं की बाबा तू जर भारत देशामध्ये समाविष्ट जर झालास ना तर तुझी म्हणजे जेवढ्या पिढ्या येतील ना तेवढ्या सगळ्या पिढ्यांना आम्ही काय देऊ, पेन्शन देऊ, असा आपण तेव्हा निर्णय घेतला होता 1947 बरोबर. मग जे राजे रजवाडे आहेत ना ते खुश झाले व त्यांनी भारत देशामध्ये परमिशन दिली किंवा आपण काय करूयात भारत देशामध्ये विलीन होऊयात. पण झालं काय पुन्हा पहा 1969 आल्यानंतर देश की गांधी इंदिरा गांधी यांनी म्हणजे 1966ला त्यांनी पदभार स्वीकारला, बरोबर. 66ला त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच लागलीच पहा 1969 त्यांनी बँकेचं नॅशनलायझेशन केलं व बँकेच्या नॅशनलायझेशनसोबतच आणखीन एक निर्णय त्यांनी घेतला ऑर्डिनन्सद्वारे, जे प्रिव्ही पर्सेस आहेत म्हणजे जे आपण पेन्शन देण्याचं प्रॉमिस केलं होतं पहा ते प्रॉमिस आपण मोडलं तिथे. त्यांनी म्हटलं की नाही गरज नाही, हे राजे रजवाडे आहेत ना त्यांच्या पिढ्यांना आपण पैसे दिलेले आहेत. आता बस झालं, आपलं भारत देश जी आहे ती इकॉनॉमी तेवढं जास्त चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत नाही आहे, त्यामुळे आपण काय करूयात ह्यांचे जे प्रिव्ही पर्सेस आहेत ते रद्द करायचं, म्हणजे त्या लोकांना आपण पेन्शन द्यायची नाही असं त्यांनी निर्णय घेतला. त्यालाच म्हणतात पहा प्रिव्ही पर्सेस. ओके, ते घटनादुरुस्तीद्वारे आपण पहा ते कलमच रद्द करून टाकलं आहे 26वी घटनादुरुस्ती. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आजची स्थिती काय आहे, जरी राजकीय सत्ता गेली असली तरी आजही अनेक भागांत या कुटुंबांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते. हा भावनिक वारसा आणि कायदेशीर समानता यातील मोठा संघर्ष आहे पहा. पण आता जास्त काही त्यामध्ये आपल्याला हे गरजेचं नाही आहे पहा की म्हणजे त्यांना कायदेशीर समानता वगैरे किंवा अगदी प्रतिष्ठा नक्की मिळते पहा, प्रतिष्ठेबद्दलचं काही आपण हे करायचं नाही, परंतु सगळेजण भारतीय संविधानानुसार किंवा कायद्यासमोर सगळेजण कसे आहेत पहा समान आहेत. हा पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर जे राजे रजवाडे यांचा कालावधी होता त्यावेळेस नक्कीच पहा कलागुणांना तिथं जास्त वाव तिथं देण्यात यायची, म्हणजे अगदीच पहा तिथे पेट्रोनेज वगैरे दिलं जायचं, म्हणजे त्याला आश्रय म्हणतात पहा. ओके, त्याच्यानंतर याचा धोका पण आणि त्याचे उपाय पण आपल्याला इथं देण्यात आलेले आहेत. व आज घडीला पहा भारत देशामध्ये पर्यटन जास्त चालतं, जसं राजस्थान. ओके, ते जे पॅलेस वगैरे आहेत ते काय देतात पहा रेंटवर देतात शादी बिहासाठी वगैरे. ओके, मग ते बेटरच आहे, मग त्याचं पर्यटन आणि अर्थकारणसाठी पण वापर होतो. जसं की पहा आज भारताचे सॉफ्ट पॉवर म्हणून जे नाव आहे त्यात वास्तू वारसाचा मोठा वाटा आहे. राजस्थान किंवा ग्वाल्हेरमधील पर्यटन ही तिथल्या राजवाड्यांवर अवलंबून आहे. संघर्ष जर या वास्तूंचे राष्ट्रीयकरण केले तर त्यांच्या देखभालीचा खर्च सरकारला पेलवत नाही,
उदाहरणार्थ अनेक सरकारी स्मारकांची दुरावस्था बरोबरच आहे, आणि जर त्या खाजगी राहिल्या तर तिथे सर्वसामान्यांना प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता नक्कीच असते. ओके, तर हे थोडंसं तुम्ही उदाहरण स्वरूप जे लिहिण्यात आलेले आहे ते इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करून चला. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. डन. नेक्स्ट पहा, द हिंदूमधील एक अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आलेला होता. आय होप हा तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट पहा, व्हाय कोटाज अलोन विल नॉट इन्क्रीज वुमन रिप्रेझेंटेशन. पहा, सध्याला भारतीय संसदेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक आणण्यात आलेलं होतं, म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन लगेच व्हावं यासाठी. पण त्याच्या मागची कारणं किंवा काय विरोध आपण केला हे सर्वांना माहिती आहे. विद्यार्थ्यांना आपण त्याबद्दल भरपूर डिस्कशन केलं आहे. पण 2023मध्ये नारी शक्ती वंदन विधेयक ते ऑलरेडी पारित झालं आहे व भारतीय संविधानानुसार महिलांना 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे आज घडीला महिलांना आरक्षण आहे का, तर बिलकुल येस. फक्त त्याची इम्प्लिमेंटेशन अद्याप झालं नाही, हा महत्त्वाचा तिथं मुद्दा आहे. ओके, तर मग पहा, तुम्हाला वाटतं का की फक्त आपण आरक्षण दिलं महिलांना, 33% महिलांना फक्त आरक्षण दिलं तर हे सर्व काही चित्र बदलेल? तर बिलकुल नाही. ओके, मग यासाठीच पहा, इथं मी प्रश्न पण दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही हे प्रश्न लिहिण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके, भारतात महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केवळ कायदेशीर आरक्षण पुरेसे नाही तर सामाजिक आणि संस्थात्मक बदल आवश्यक आहेत. वरील विधानाची चर्चा करा. याचं उत्तर आपण 15 मार्क किंवा 10 मार्क तुमच्या शब्दानुसार तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा नक्की. ओके, व यासाठी मी इथं डाटा पॉईंट दिलेला आहे व त्याचं विश्लेषण पण अगदीच चांगल्या पद्धतीने केलं आहे. तुम्हाला जे काही वाटतात ना पॉईंट ते नक्की तुम्ही लिहू शकता. ओके, तर हे आहे इथं डाटा पॉईंट आहे. या डाटा पॉईंटची तुम्ही मदत घ्या आणि नक्कीच हा ॲन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, जर इंग्लिशमधील डाटा समजत नसेल तर मराठीमध्ये पण हे सर्व काही दिलेलं आहे. मग तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की बाबा आपण जे 106वी घटना दुरुस्ती केली आहे व महिलांना आरक्षण 33%ची तरतूद केली आहे, हे देऊन पण आपल्याकडे ते होऊ शकणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, सामाजिक आणि संस्थात्मक बदल काळाची गरजच आहे. तसं की एकच पॉईंट मी तुम्हाला समजावून सांगेल. तर पहा, लोकनीती CSDSच्या आकडेवारीनुसार भारतीय महिला मतदानात मोठ्या प्रमाणात उतरतात, म्हणजे इथं काय सहभागी होतात, पण सक्रिय राजकारणात उदाहरणार्थ रॅली, सभा, संघटनात्मक काम यामध्ये त्यांचा सहभाग खूप कमी आहे. जसं की सर्वात मोठा अडथळा, सुमारे 22% महिलांच्या मते पितृसत्ताक रचना हा सर्वात मोठा अडथळा आहे. झालं ना, बस झालं. कोणत्या आकडेवारीनुसार? CSDSच्या आकडेवारीनुसार 22% महिलांच्या मते पितृसत्ताक म्हणजे पॅट्रियार्कल जे स्ट्रक्चर आहे आपल्या सोसायटीचं ते खूप मोठा अडथळा आहे. व आता तुम्ही पूर्वीचे लेक्चर्स आठवा माझे, मी त्या दिवशी पण हाच पॉईंट नक्की बोललेला असेल ना की पितृसत्ताक जी मानसिकता आहे त्याला आपण कुठेतरी चेंज करणं गरजेचं आहे. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी, 13% महिलांना घरगुती कामाचा भार हे राजकारणात न येण्याचे कारण त्यांनी सांगितलं आहे. अगदी बरोबर आहे ना, म्हणजे अगदी त्यांना कुटुंबाची देखभाल करायची असते व तुम्ही जर राजकारणात चला म्हटल्यानंतर ते येतील का डायरेक्टली, तर येणार नाहीत. मग हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर उमेदवार निवडीत भेदभाव, आकडेवारी पहा काय म्हणते की 44% लोकांचे असे मत आहे की जर पुरुष आणि महिला उमेदवार समान पात्र असतील तरीही राजकीय पक्ष पुरुषालाच प्राधान्य देतात. व अगदी तसंच झालेलं आहे. पहा, आपल्याकडे तुम्ही ज्यावेळेस लिस्ट येते पहा, किंवा नुकतंच जे वेस्ट बेंगॉल आणि तमिळनाडूचे इलेक्शन चालू आहेत. आता वेस्ट बेंगॉलचं चित्र वेगळं आहे बरं. ओके, वेस्ट बेंगॉलमध्ये TMC अगदी महिलांचीच पार्टी असल्यासारखं आहे. ती ममता बॅनर्जी नेतृत्व करतात, ते त्यामुळे वेगळं आहे. वेस्ट बेंगॉलचं आपण पाहू नये, तर तुम्ही तमिळनाडूचं नक्की पाहू शकता. त्यामध्ये महिलांना किती रिप्रेझेंटेशन दिले ते तुम्ही नक्कीच पाहू शकता ना. ओके, मग तिथं पहा खूप कमी तिथं महिलांना रिप्रेझेंटेशन असेल. किंवा विनॅबिलिटी जे फीचर आहे ना त्यामध्ये 17% लोकांना अजूनही असे वाटते की महिला पुरुषांच्या विरोधात जिंकू शकत नाहीत. ओके, मग ही कारणं आहेत. पहा, मग अशा पद्धतीने जी मानसिकता आहे ना त्याला पहिल्यांदा तुम्हाला चेंज करावं लागेल. व पहा, विचार बदलले ना तर सर्व काही बदलेल, अन्यथा विचार जर बदललं नाही तर जे आज घडलेलं आहे ते तसंच राहील. पहा, म्हणजे तुम्ही जर विचार बदललात ना, पॉझिटिव्हली जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्ही पॉझिटिव्हली, म्हणजे अगदी एक स्टेटमेंट आहे पहा की तुम्ही जर मॅजिक होतात यावरती जर विश्वास ठेवलात ना तरच मॅजिक होतात, अन्यथा मॅजिक होत नाही तुमच्या आयुष्यात पण. मग अगदी तसंच आहे इथे पण. ओके, तर पहिल्यांदा तुम्हाला विचार पद्धतीने बदलावं लागेल, मग त्याच्यानंतरच सर्व काही मॅजिक तिथं हॅपन होईल. ओके, तर नक्कीच हे सर्व आकडेवारी ते दिलेली आहे ते एकदा तुम्ही टेबलचा वापर करा, म्हणजे डायरेक्टली हवेत बोलल्यानंतर तुम्हाला समजणार नाही. तर मी ऑलरेडी दिलेलं आहे पहा हे सर्व डाटा. ओके, डाटा देण्याचं काहीतरी नेमकं कारण आहे, तर प्लीज हे टेबल आणि हे आकडेवारी एकदा तुम्ही डोळ्याने नीट वगैरे वाचून घ्या किंवा एक डायरी लिहा, डायरीमध्ये अशा पद्धतीने आकडेवारी लिहा व पुन्हा हे डाटा तुम्ही जे लिहिलेलं आहे डायरीमध्ये हे एकदा व्हेरीफाय करून घ्या, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे लक्षात असेल. वुमेन्सला हा डाटा प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. पहा, यावर्षी हे सध्याला चर्चेत आहे.
बरोबर डिलिमिटेशन आणि महिला विधेयक. मग 2026ची जी मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये हा बनाया डाटा आहे व हा नक्की परीक्षेला प्रश्न येईल. व जर तुम्ही हा डाटा जर लिहिलात ना तर खूप चांगले मार्क तुम्हाला हा आर्टिकल मिळवून देणार आहे. आय होप नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल किंवा आर्टिकल ही आकडेवारी समजली असेल. ओके, व त्याचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन कराल अशी अपेक्षा करूयात व त्यानंतर आपण आता इथे थांबू शकतो. बाकी उर्वरित आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे, तर आता इथे थांबूयात. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.